सो गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत सुपर 30 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर. सो याआधी मी फॉर्म्युला शीट अपलोड केली होती. दॅट इज वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर ऑफ द टॉपिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर. सो जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियरचे सगळे फॉर्म्युले एक्सप्लेन केले आहेत. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. आणि हे जे 30 क्वेश्चन्स आहेत त्या पूर्ण 30 क्वेश्चनची PDF मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. सो पहिल्यांदा तुम्ही हे क्वेश्चन्स स्वतःहून सॉल्व्ह करा आणि जे डाऊटफुल आहेत ते तुम्ही या व्हिडिओमध्ये येऊन बघा. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन काय आहे? कन्सिडर अन इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट ऑफ अ हायड्रोजन ॲटम. एक इलेक्ट्रॉन आहे तो nth ऑर्बिट मध्ये, हायड्रोजन ॲटमच्या nth ऑर्बिट मध्ये. In a Bohr model, the circumference of the orbit can be expressed in terms of de Broglie's wavelength lambda of that electron as. Circumference कसा रिप्रेझेंट केला जाईल असं त्याने विचारले. Circumference कसा रिप्रेझेंट केला जाईल असं त्याने विचारले. सो कसा रिप्रेझेंट करणार? त्यासाठी आपल्याला डी ब्रॉगलीज वेव्हलेंथ दॅट इज लॅम्बडा चा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे लॅम्बडाचा फॉर्म्युला? लॅम्बडा इज 2πr/n. राईट, हा लॅम्बडाचा फॉर्म्युला आहे. जर हा फॉर्म्युला तुम्हाला माहित नसेल तर वन शॉट रिव्हिजन लेक्चर बघा, त्यामध्ये हा फॉर्म्युला मी एक्सप्लेन केलाय. राईट, सो लॅम्बडा इज 2πr/n. आपल्याला काय पाहिजे? सर्कम्फरन्स पाहिजे. सर्कम्फरन्स काय असतो? 2πr. सो 2πr काय येणार? 2πr इज लॅम्बडा इंटू n. सिंपल. ऑप्शन इज ऑप्शन नंबर A. नाउ लेट्स मूव टू द सेकंड क्वेश्चन. The percentage of radioactive substance is left after 5 half lives. एक रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स आहे, हा एक समजा सबस्टन्स आहे. तर 5 हाफ लाईफ नंतर तो किती पर्सेंट राहील असं त्यांनी विचारले. राईट, पहिल्यांदा हा 100% प्रेझेंट आहे. किती पर्सेंट आहे? 100% आहे. तर एका हाफ लाईफ नंतर काय होणार? एका हाफ लाईफ नंतर, फर्स्ट हाफ लाईफ नंतर निम्मा होणार. हाफ लाईफ म्हणजे काय? अर्धा सबस्टन्स डिकेड होतो. सो एका हाफ लाईफ नंतर किती राहणार? 50%. दुसऱ्या हाफ लाईफ नंतर किती राहणार? 25%. तिसऱ्या हाफ लाईफ नंतर किती राहणार? 12.5%. चौथ्या हाफ लाईफ नंतर किती राहणार? 6.25%. आणि पाचव्या हाफ लाईफ नंतर किती राहणार? 3.125%. निम्म करत जायचं. पाचव्या हाफ लाईफ नंतर किती राहिला? 3.125%. दॅट इज ऑप्शन नंबर D. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. द हाफ लाईफ ऑफ ॲस्टेनाइन हा एलिमेंट दिलाय, त्याची 100 मायक्रोसेकंड ही हाफ लाईफ आहे. टी हाफ लाईफ किती आहे? 100 मायक्रोसेकंड. राईट, द टाइम टेकन फॉर द रेडिओएक्टिव्ह सॅम्पल ऑफ ॲस्टेनाइन टू डिकेड 1/16 ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. आता त्यांनी काय सांगितलंय? समजा हा जो एलिमेंट आहे तो आता x% प्रेझेंट आहे. x% प्रेझेंट आहे असं आपण धरलं. x% प्रेझेंट आहे. तर ह्या जो प्रेझेंट आहे त्याची 1/16 व्हॅल्यू किती टाइम नंतर होईल असं त्याने विचारले. सो आपण काय करूया? 100 मायक्रोसेकंड नंतर हा किती टक्के राहील? x/2. कारण का? 100 मायक्रोसेकंड ही त्याची काय आहे? हाफ लाईफ आहे. सो 100 मायक्रोसेकंदानं काय होणार? x/2 होणार. पण आपल्याला कोणता पाहिजे? x/16 पाहिजे. 1/16 पाहिजे. राईट, सो आणि 100 सेकंदानं म्हणजेच 200 मायक्रोसेकंदांनी किती राहणार? x/4. अजून निम्मा होणार. अजून 100 सेकंदानं दॅट इज 300 मायक्रोसेकंदानंतर किती राहणार? x/8. आणि अजून 100 सेकंदानंतर दॅट इज 400 मायक्रोसेकंड किती राहणार? तो x/16. दॅट इज 1/16 ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. तो इथे राहिला. पण हे किती सेकंदाने झालं? किती वेळानंतर झालं? 400 मायक्रोसेकंड नंतर. सो टाइम किती लागला? 400 मायक्रोसेकंड. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. द एनर्जी रिक्वायर्ड टू excite an electron from ground state of hydrogen atom to first excited state. आता आपल्याला माहिती आहे हायड्रोजन स्पेक्ट्रम, लायमन, बामर, पाशन, ब्रॅकेट
आणि पी फंड त्यांनी काय सांगितलंय, एनर्जी रिक्वायर्ड टू एक्साइट एन इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट. ही कोणती आहे, ग्राउंड स्टेट. दॅट इज एन इज इक्वल टू 1. ही ग्राउंड स्टेट आहे. ग्राउंड स्टेट फ्रॉम ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम टू फर्स्ट एक्साइटेड स्टेट. म्हणजे कुठं, एन इज इक्वल टू 2 ला. फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे कोणती, एन इज इक्वल टू 2. राईट. तर एन इज इक्वल टू 1 वरून जायला, एन इक्वल टू 1 वरून एन इज इक्वल टू 2 वरती जायला किती एनर्जी रिक्वायर्ड आहे असं त्यांनी विचारले. सो आपल्याला माहिती आहे लायमनच्या इथं एनर्जी किती असते, मॅक्सिमम एनर्जी -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. राईट. आणि एन इज इक्वल टू 2 ला इथे एनर्जी किती असते, 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. ह्या जर व्हॅल्यू तुम्हाला माहित नसतील तर त्या मी फॉर्म्युला शीट मध्ये एक्सप्लेन केले मागच्या व्हिडिओमध्ये. सो तो व्हिडिओ तुम्ही बघा, रेफर करा. राईट. सो -13.6 वरून -3.4 वरती जायला किती एनर्जी रिक्वायर्ड असं त्यांनी सिंपल विचारले. सो हे कसं काढणार, -13 आता इथून इथं जायला किती एनर्जी लागेल, दोन्हीची सबट्रॅक्शन, 13.6 - 3.4. सो हे काय येणार, 10.2 आली. सो इथून इथं जायला किती एनर्जी लागेल, 10.2 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी लागेल. सिंपल सिंपल कॉमन सेन्स आहे ना. इथून इथं जायला किती एनर्जी लागेल, जेवढी ह्याची एनर्जी आहे जेवढी ह्याची एनर्जी, त्यांची सबट्रॅक्शन करावे लागेल. सो तेवढी एनर्जी रिक्वायर्ड आहे, 10.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. पण आपल्याला आन्सर कशामध्ये दिलंय, आन्सर इज गिवन इन जूल. आन्सर्स आर गिवन इन जूल. सो जूल मध्ये कसं कन्वर्ट करणार याला, सो इलेक्ट्रॉन वोल्टचं जूल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, जे इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये आहे दॅट इज 10.2, ह्याला 1.6 इंटू 10⁻⁻19 न मल्टिप्लाय करायचं. सो हे कशामध्ये कन्वर्ट होईल, जूल मध्ये. सो हे काय येणार, 1.6 इंटू 10, ह्याला अप्रॉक्सिमेटली आपण 10 धरूया, 10 इंटू 10⁻⁻19 काय येणार, 10⁻⁻18. सो 1.6 इंटू 10⁻⁻18 दॅट इज ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. Now let's move to the next question. Simple question. The following diagram indicates the energy levels. Energy levels indicate केले. एक डायग्राम आहे, एनर्जी 2E पासून E पर्यंत येते, 2E पासून E पर्यंत येते आणि इथं 4/3E पासून E पर्यंत येते. राईट, असं त्याने सांगितले. पण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय सांगितले, 2E लेवल टू E लेवल अ फोटॉन ऑफ वेव्हलेंथ लॅम्बडा इज इमिटेड. म्हणजे जेव्हा एनर्जी 2E पासून E कडे जाते तेव्हा ती लॅम्बडा एवढी वेव्हलेंथ इमिट करते असं त्यांनी सांगितले. सो त्यांनी काय विचारले, जेव्हा 4/3E टू E जाईल तेव्हा लॅम्बडा वेव्हलेंथ किती असेल असं त्यांनी विचारलं. त्याला आपण काय म्हणूया, लॅम्बडा डॅश म्हणूया. ते किती असेल असं त्यांनी विचारले. राईट. आता आपल्याला माहिती आहे एनर्जी आणि लॅम्बडा मध्ये काय रिलेशन आहे, एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. कसं काय, कारण E इज इक्वल टू hc/λ हा फॉर्म्युला एनर्जीचा. सो h कॉन्स्टंट आहे, स्पीड ऑफ लाईट कॉन्स्टंट आहे. सो एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. सो आपल्याला काढायचं काय आहे, λ2 काढायचं आहे, दॅट इज लॅम्बडा डॅश काढायचा आहे. सो लॅम्बडा डॅश अपॉन लॅम्बडा इज E2 म्हणजेच λ2/λ1 इज E1/E2 इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. λ2 काय आहे, लॅम्बडा डॅश जो आपल्याला काढायचा आहे. λ1 काय आहे, त्याने गिवन दिलाय लॅम्बडा. एनर्जी 1 किती आहे, E1, 2E टू E जाते आहे, एनर्जी 2E टू E गेलेली आहे. मग एनर्जी किती असणार, 2E मायनस E दॅट इज किती, E. म्हणजे E1 किती आहे, E. आणि E2 किती आहे, 4/3E पासून E पर्यंत जाते, 4/3E टू E जाते. सो टोटल एनर्जी किती झाली तिथं, E/3. सो E2 किती आहे, E/3. सो लॅम्बडा डॅश बाय लॅम्बडा इज 3E/E. E ला E गेला, लॅम्बडा डॅश काय आला, लॅम्बडा डॅश इज 3 लॅम्बडा. ऑप्शन नंबर ए. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. First line in the Lyman series has wavelength lambda. First line in the Lyman series has wavelength lambda. The wavelength of first line in Balmer series. So हे कसं काढणार, लॅम्बडाचा आपल्याला फॉर्म्युला आहे टेक्स्टबुक मध्ये. हा फॉर्म्युला मी वन शॉट मध्ये एक्सप्लेन केलाय. 1/λ इज R Rydberg constant upon 1 upon inner orbit square minus 1 upon outer orbit square. हा फॉर्म्युला आहे. सो फर्स्ट लाईन ऑफ लायमन त्याची वेव्हलेंथ किती आहे, लॅम्बडा.
लायमनची वेव्हलेंथ आहे लॅम्बडा आर. लायमनसाठी पी किती असतो? मी स्पेक्ट्रल लाईन्स एक्सप्लेन केले आहेत. लायमन, बामर, पाशन, ब्रॅकेट आणि पी फंड. लायमनसाठी लायमनसाठी पी इज 1, बामरसाठी पी इज 2, पाशनसाठी पी इज 3, ब्रॅकेटसाठी पी इज 4 अँड पी फंडसाठी पी इज 5. ह्या ठरलेल्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. राईट. सो 1 अपॉन आपल्याला कशासाठी विचारले, फर्स्ट कशासाठी दिलंय, फर्स्ट लाईन इन लायमन सिरीज 1 अपॉन लायमनसाठी पी, पी किती आहे 1, 1 चा स्क्वेअर 1 मायनस 1 अपॉन एन किती आहे, एन काय घ्यायचा, फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईन म्हणजे काय, व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट. फर्स्ट लाईन मीन्स व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट. मी एक्सप्लेन केलंय हे सगळं, मी वन शॉट मध्ये एक्सप्लेन केलंय. फर्स्ट लाईन म्हणजे काय, व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट. सो तिथं एन किती घ्यायचा, एनची व्हॅल्यू किती आहे इथं, एन इज 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर दॅट इज 4. राईट. हा कशासाठी आहे, 1 बाय लॅम्बडा काय येणार आता आर. 4 मायनस 1 3 बाय 4. सो लॅम्बडाची व्हॅल्यू काय, सॉरी आर ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4 बाय 3 लॅम्बडा. आर ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4 बाय 3 लॅम्बडा. सो आता काय विचारले त्यांनी, द वेव्हलेंथ ऑफ फर्स्ट लाईन इन बामर सिरीज म्हणजे 1 अपॉन लॅम्बडा बी काय येईल, म्हणजे लॅम्बडा बी काय येईल असं त्यांनी विचारले. 1 लॅम्बडा बी काय विचारले. सो या फॉर्म्युलामध्ये टाकूया 1 अपॉन लॅम्बडा बी म्हणजे लॅम्बडा ऑफ बामर इज आर रिडबर्ग कॉन्स्टंट ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन इनर ऑर्बिट. बामरचा इनर ऑर्बिट किती असतो, इनर ऑर्बिट इज 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 मायनस फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईन म्हणजे काय घेतो आपण, व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट. बामरची व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट काय येणार 3 म्हणजे 3 चा स्क्वेअर 9. सो 1 अपॉन लॅम्बडा बी इज आर 9 मायनस 4 5 अपॉन 36. 9 मायनस 4 अपॉन 36. राईट. सो लॅम्बडा बी काय मिळेल आता आपल्याला, लॅम्बडा बी इज, आपल्याला लॅम्बडा बीज पाहिजे, वेव्हलेंथ ऑफ फर्स्ट लाईन इन बामर सिरीज. लॅम्बडा बी पाहिजे, वेव्हलेंथ काढायचे फर्स्ट लाईन इन बामर सिरीज. सो लॅम्बडा बी काय मिळेल 36 अपॉन 5 इंटू आर. राईट. सो 36 अपॉन 5 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे, सॉरी आर डिनॉमिनेटर मध्ये जाईल, रेसिप्रोकल घेतला ना, आर इथं डिनॉमिनेटर मध्ये जाईल. 36 अपॉन 5 आर. सो आर ची व्हॅल्यू काय आहे 36 अपॉन 5 इंटू आर किती आहे 4 बाय 3 लॅम्बडा. हा अपॉन मधला 3 लॅम्बडा वरती जाईल 3 लॅम्बडा. सो 4 9 जा 36. सो 27 upon 5 lambda is the wavelength of Balmer series. Wavelength of first line in Balmer series. So lambda बी काय मिळाला आपल्याला 27 by 5 lambda. सिंपल. पहिल्यांदा जे दिलंय त्याच्यावरून आर ची व्हॅल्यू काढायची, नंतर दिलंय ते पूर्ण सॉल्व्ह करायचं आणि आर मध्ये सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू. सिंपल. तुम्ही हे एकदा लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारचे कोणते जरी आलं, लायमन आले, बामर आले, क्वेश्चनचं जर तुम्हाला दिलं, ब्रॅकेटची दिली, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो सिंपल आहे, एकदा तुम्ही बघून घ्या पूर्ण. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर द बोर्स फर्स्ट ऑर्बिट दिलाय. फर्स्ट ऑर्बिट म्हणजे काय, एन इज 1. फर्स्ट ऑर्बिट म्हणजे एन इज 1. सर्कमफरन्स 2 पाय आर. द डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन विल बी. सिंपल. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय आर बाय एन. सिंपल, आपल्याला माहिती आहे हा. पण एन किती आहे 1 नाही. सो डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ किती येणार 2 पाय आर. हे तर आपल्याला विचारले, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन विल बी काय येणार 2 पाय आर. सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. In Bohr's model of hydrogen atom, let potential energy represent P represent potential energy and T total energy while going to higher level. तर P आणि T काय होणार असं त्याने विचारले जेव्हा आपण हायर लेवल वरती जाऊ. तर त्यासाठी तुम्ही एक ग्राफ लक्षात ठेवा. हा जर एक ग्राफ तुम्ही लक्षात ठेवला तर सगळ्या एनर्जीचे रिलेशन तुम्हाला मिळते. राईट. एक्स ऍक्सिस वरती काय आहे एन म्हणजे ऑर्बिट नंबर किंवा डिस्टन्स आर, आणि इथं काय आहे एनर्जी. राईट. सो जेव्हा तुम्ही हायर लेवल वरती जाता, जेव्हा हायर लेवल वरती जाता, जेव्हा तुम्ही हायर लेवल वरती जाल तेव्हा टोटल एनर्जी
आणि पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होतात. कारण का, जेव्हा डिस्टन्स इकडे इकडे जातं, हे बघा, हे डिस्टन्स आहे. व्हाईल गोइंग टू हायर लेवल डिस्टन्स वाढत जाणार. सो जेव्हा डिस्टन्स वाढत जाईल तेव्हा टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग. टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. आणि कमी कोण होतं? कमी होतात कायनेटिक एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी. कायनेटिक एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी या इक्वल असतात. सो जेव्हा डिस्टन्स वाढत जातं तेव्हा टोटल आणि पोटेन्शियल वाढतात आणि कायनेटिक आणि बाइंडिंग कमी होतात. सो हा ग्राफ जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला कोणतंही विचारलं तरी येईल. सो आता जर इथं दिलं असतं कायनेटिक आणि बाइंडिंग, सो त्या डिक्रीज झाल्या असत्या. पण त्यांनी काय सांगितले, व्हाईल गोइंग टू हायर लेवल. आपण हायर लेवलवरती चाललोय. सो टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय होत आहेत? टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या इन्क्रीज होत. सो हे लक्षात ठेवा. थिओरिटिकल क्वेश्चन्स आहेत असे, तुम्हाला काही लक्षात ठेवले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. रेडिओ सबस्टन्स T is equal to 0. The number of atoms किती आहेत? 8 into 10⁻⁴. त्याची हाफ लाईफ किती आहे? 3 years. हाफ लाईफ किती आहे? T half is 3 years. म्हणजे 3 वर्षांनी तो अर्धा होतो. The number of atoms 1 into 10⁻⁴ will remain after interval. आता त्यांनी काय सांगितलंय? 1 into 10⁻⁴ किती इयरनी होईल? किती वर्षात 1 into 10⁻⁴ राहील? आता किती आहे? 8 into 10⁻⁴. सो 3 वर्षांनी काय होईल? 4 into 10⁻⁴. राईट. अजून 3 वर्षांनी म्हणजे किती? 6 वर्षांनी किती होईल? 2 into 10⁻⁴. अजून 3 वर्षांनी म्हणजे किती? ह्याच्यापेक्षा 3 जास्त म्हणजे 9 वर्षांनी किती होईल? 1 into 10⁻⁴. सो 1 into 10⁻⁴ कितव्या वर्षी राहील? 9 वर्षानंतर 1 into 10⁻⁴ एवढा सबस्टन्स राहील. किती वर्षांनी? 9 वर्षांनी 1 into 10⁻⁴ एवढा सबस्टन्स राहील. ऑप्शन नंबर बी. सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. The energy of the highest energy photon of Balmer series of hydrogen spectrum is close to. आता मी तुम्हाला लिहून दिलं होतं फॉर्म्युला शीट मध्ये. ही आहे लायमन, बामर, पाशन, ब्रॅकेट आणि पी फंड. इथं असतो N1, इथं N is equal to 2, इथं N is equal to 3, इथं N is equal to 4, इथं N is equal to 5. इथे एनर्जी किती असते? -13.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. इथं असते -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. इथं असते -1.57 इलेक्ट्रॉन वोल्ट. इथं असते 0.84 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि इथं असते -0.54 इलेक्ट्रॉन वोल्ट. एवढी एनर्जी. ह्या एनर्जी 5 एनर्जी तुम्ही पाठ करा. या एनर्जी तुम्हाला लागतील, ह्या पाठच कराव्या लागतील तुम्हाला. सो म्हणून मी ह्या फॉर्म्युला शीट मध्ये दिले. सो ह्या एनर्जी तुम्ही पाठ करा. सो त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय? थेरॉटिकल क्वेश्चन आहे. द एनर्जी ऑफ हायेस्ट एनर्जी फोटॉन ऑफ बामर सिरीज. बामर सिरीज कोणती आहे? 2 नंबरची. ही आहे बामर सिरीज. हायेस्ट एनर्जी फोटॉन ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रम इज क्लोज टू. इथे एनर्जी किती असते असं त्यांनी विचारले? -3.4. दॅट इज ऑप्शन नंबर सी. एनर्जी किती असते तिथं? -3.4. क्लोज टू 3.4. नेक्स्ट क्वेश्चन. The energy of an electron in an excited hydrogen is -3.4. आता एनर्जी -3.4 कधी बघितली होती आपण? एनर्जी -3.4 कधी असते? जेव्हा n हा 2 असतो तेव्हा एनर्जी -3.4 असते. राईट. सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यांनी काय सांगितलं? एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन अन एक्साइटेड हायड्रोजन ॲटम इज -3.4. म्हणजे जिथं ती एनर्जी आहे तिथं क्वांटम नंबर किती असणार? n इज 2. हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात यावं लागेल. आणि विचारलं काय आहे? इट्स अँग्युलर मोमेंटम विल बी. अँग्युलर मोमेंटम किती असेल असं त्याने विचारलंय. सो आपल्याला सेकंड पोस्टुलेट, बोहरचं सेकंड पोस्टुलेट काय होतं? mvr हा प्रपोर्शनल असतो कोणाच्या? एका कॉन्स्टंटच्या h/2π या कॉन्स्टंटला प्रपोर्शनल असतो. आणि हा कॉन्स्टंट काय असतो? आणि ह्याचा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय असतो? n. दॅट इज ऑर्बिटल नंबर और क्वांटम नंबर. राईट. सो mvr काय आहे? अँग्युलर मोमेंटम दॅट इज l. l काय येणार? nh/2π हा फॉर्म्युला आहे.
सो त्यासाठी आपल्याला इथं एन लागणार आहे, एन लागणार आहे. सो एन त्यांनी इनडायरेक्टली दिलाय. कसा दिला? तिथं एनर्जी दिली. ही एनर्जी कोणत्या ऑर्बिटला असते? तो ऑर्बिट नंबर आपल्याला माहित पाहिजे. तो ऑर्बिट नंबर किती असतो? ऑर्बिट नंबर इज 2. सो जर आपल्याला ऑर्बिट नंबर मिळाला तर आपण डायरेक्ट काढू शकतो. सो एल काय आला? एन इज 2 इंटू एच किती आहे? 6.6. एच ची व्हॅल्यू किती दिली आहे? 6.626 इंटू 10⁻⁻34 अपॉन 2 इंटू 3.14. राईट. सो 2 ला 2 गेला. आता हे डिव्हिजन आपल्याला करावं लागेल. कसं करणार? सिंपल. इथं 3 आहे, इथं 6 आहे. अप्रॉक्सिमेटली 2 जा येणार आहे. अप्रॉक्सिमेटली 2 जा. 2 आणि समथिंग. दॅट इज ऑप्शन नंबर बी. सिंपल. करत बसू नका. इथं 3 आहे आणि ते 6 आहे. सो 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि पुढे समथिंग काहीतरी येईल. सो 2.11 इंटू 10⁻34 ॲज इट इज. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. लायमन सिरीज ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रम लाईज इन. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, हीच डायग्राम घेऊया. लायमन सिरीज मध्ये काय असतं? इथं अल्ट्राव्हायोलेट रिजन असतो. अल्ट्राव्हायोलेट रिजन. इथं कोणता रिजन असतो? व्हिजिबल रिजन, व्हिजिबल लाईट. इथं इन्फ्रारेड, नियर इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड. सो हे काही थिअरॉटिकल पॉइंट्स आहेत, हे तुम्हाला माहित असले. ही पूर्ण डायग्रामच तुम्हाला माहित असली पाहिजे. ही पूर्ण डायग्राम तुम्ही आपल्या पाठच करून ठेवा. ही पूर्ण डायग्राम. सो क्वेश्चन कोणताही दिला तर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधला डायरेक्ट सोडवता येईल. ही जर डायग्राम तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला काही करता येऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन. सो याचा आन्सर काय येणार? लायमन मध्ये काय असते? अल्ट्राव्हायोलेट रिजन. नेक्स्ट क्वेश्चन. 1 mg gold undergoes decay with 2.7 days हाफ लाईफ पिरियड. टी हाफ किती आहे? हाफ लाईफ दिलाय 2.7 days. राईट. अमाऊंट लेफ्ट आफ्टर 8.1 days. सिंपल. 1 mg गोल्ड 2.7 days न काय होणार? 2.7 days नंतर काय किती राहणार आहे याच्यातला? 1.1/2 mg. राईट. हाफ लाईफ आहे त्यामुळं 2.7 days नंतर हाफ होणार. नेक्स्ट अजून 2.7 days नंतर म्हणजे 5.4 days नंतर इथं 2.7 झाले, अजून 2.7 म्हणजे 5.4 किती राहणार? 1/4 mg. अजून 2.7 days नंतर म्हणजे 8.1 days नंतर अजून 2.7, इथं 5.4 होता, अजून 2.7 days नंतर 1/8 mg. म्हणजेच किती? 1/8 म्हणजे किती? 0.125 mg. दॅट इज ऑप्शन नंबर ए. तेच विचारले ना त्यांनी. 8.1 days नंतर किती राहील? 8.1 days नंतर 1/8 mg म्हणजे 0.125 mg. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. In the spectrum of hydrogen atom, the ratio of longest wavelength in Lyman series to longest wavelength in Balmer series. त्यांनी काय विचारले? लॉंगेस्ट वेव्हलेंथ इन लायमन सिरीज टू लॉंगेस्ट वेव्हलेंथ इन बामर सिरीज विचार. सो कसं काढणार? सिंपल आहे. फॉर्म्युलेत आपल्याकडे. सो पहिल्यांदा लायमन साठी काढू. 1/λ लायमन साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे आर 1 इनर ऑर्बिट स्क्वेअर. लायमन साठी किती असतो इनर ऑर्बिट? 1 चा स्क्वेअर 1. हे तुम्ही रिलेट करा. हे वाटलं सर तुम्ही एका कागदावर स्वतःहून सॉल्व्ह करा. मी तुम्हाला फक्त फॉर्म्युले सांगतोय, तुम्ही हे कॅल्क्युलेशन मनानं करा. नेक्स्ट -1 एन काय घेणार इथं? एन त्यांनी काय सांगितलं? लॉंगेस्ट वेव्हलेंथ. लॉंगेस्ट म्हणजे काय? व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट घ्यायचा. लायमनचा व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट किती असतो? 2. सो 2 चा स्क्वेअर किती येणार? 2 चा स्क्वेअर इज 4. सिंपल. ही डायग्राम तुम्हाला लक्षात असली पाहिजे. डायग्राम लक्षात असली पाहिजे. N1 N2 N3 N4 आणि N5. इथं आहे लायमन. लायमनचा व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट कोणता आहे? हा. सो इथं N किती आहे? 2 आहे. सो 2 चा स्क्वेअर 4. ही डायग्राम तुम्हाला इमॅजिन झाली पाहिजे. सो 1/λL is R 4 - 1 3/4. हा काय आला आपल्याला? लॅम्बडा एल लायमनचा मिळाला. आता लॅम्बडा बी काढूया. 1/λB इज आर ब्रॅकेट मध्ये 1 बामरचा इनर ऑर्बिट किती असतो? इथं असतो बामर. सो त्याचा पी किती असणार? पी असणार त्याचा
सॉरी, इथं पी किती असणार, पीचा इथं पी 2, इथं 1 असतो, इथं 2. सो इथं 2 आहे, इनर ऑर्बिट किती आहे 2, 2 चा स्क्वेअर 4, इथं बामर आहे, इथं लायमन नाही, इथं बामर आहे, इथं पाशन आहे, ब्रॅकेट आहे, आणि इथं पी फंड आहे. सो त्याचा इनर ऑर्बिट किती आहे, बामरचा इनर ऑर्बिट 2, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 1 अपॉन आउटर ऑर्बिट. आउटर ऑर्बिट कोणता घ्यायचा असतो, त्याने जे क्वेश्चन मध्ये दिलंय त्यानुसार आपण आउटर ऑर्बिट ठरवतो. काय दिले क्वेश्चन मध्ये, लॉंगेस्ट वेव्हलेंथ. लॉंगेस्ट म्हणजे काय, व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट. व्हेरी नेक्स्ट कोणता आहे, हा ऑर्बिट, व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट. सो त्याचा एन किती आहे, त्याचा एन आहे 3. सो 1 अपॉन 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. सो 1 अपॉन लॅमडा बी इज आर 9 minus 4 5 अपॉन 36. राईट. सो इथून आपल्याला लॅमडा एल मिळेल. लॅमडा एल किती येणार, सॉरी 4/3 या हा मिळेल आपल्याला लॅमडा एल. आणि इथून आपल्याला लॅमडा बी मिळेल. किती मिळेल लॅमडा बी, 36/5 r. सो लॅमडा एल अपॉन लॅमडा बी काय येणार, जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले काय येणार, 4/3 r अपॉन 36/5 r म्हणजेच 5r इंटू 5r/36. क्रॉस मल्टिप्लाय केलं, डिनोमिनेटर मध्ये वर गेलं. सो 5r/36. सो r ला r गेला, 4 1 जा 4, 4 9 जा 36. सो काय येईल 5/27. दॅट इज ऑप्शन नंबर डी. सिंपल क्वेश्चन. हे तुम्ही क्वेश्चन एकदा बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, द वेवलेंथ ऑफ रेडिएशन emitted is lambda naught when the electron jumps from third to second. हे बघा, ह्या आपल्या स्पेक्ट्रल लाईन्स आहेत, 1 2 3 4 आणि 5. राईट. त्यांनी काय सांगितलंय, जेव्हा इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम थर्ड टू सेकंड, थर्ड पासून सेकंड वरती जम्प करतो, तेव्हा वेव्हलेंथ किती असते, लॅम्बडा नॉट. सो आपण फॉर्म्युला मध्ये टाकूया डायरेक्ट, 1 अपॉन लॅम्बडा नॉट इज रेडबर्ग कॉन्स्टंट आर ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन इनर ऑर्बिट. इनर कोणता आहे, इनर म्हणजे लहान ऑर्बिट, लहान आहे तो घ्यायचा. इनर ऑर्बिट कोणता आहे 2, 2 चा स्क्वेअर किती 4. इनर म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन पडतोय, जिथे इलेक्ट्रॉन येऊन पडतोय. आता इलेक्ट्रॉन थर्ड पासून सेकंड वरती जम्प करतोय. सो इनर ऑर्बिट किती येणार 2, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 1 अपॉन आउटर ऑर्बिट, कुठून जम्प केली 3 पासून, 3 चा स्क्वेअर 9. सिंपल. फॉर्म्युले पार्ट असतील तर तुम्ही काही करू शकता. सो 1 अपॉन लॅम्बडा नॉट काय येईल, आर 9 minus 4 5 अपॉन 36. राईट. हे आपल्याला मिळेल. पुढे काय सांगितले आता त्यांनी, फॉर द इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम फोर्थ टू सेकंड ऑर्बिट. आता फोर्थ पासून सेकंड वरती जम्प आहे, फोर्थ पासून सेकंड वरती जम्प आहे. ह्याला आपण वेगळ्या कलरनं डिनोट करूया. आता जम्प कुठून आहे, फोर्थ पासून सेकंड वरती. तेव्हा वेव्हलेंथ किती एमिट करेल, जेव्हा थर्ड पासून सेकंड वरती जम्प केली तेव्हा लॅम्बडा नॉट वेव्हलेंथ होती. तर जेव्हा फोर्थ पासून सेकंड वरती तो जम्प करेल तेव्हा त्याची वेव्हलेंथ किती असेल असं त्यांनी विचारलंय. त्याला आपण पहिला लॅम्बडा डॅश म्हणूया. सो 1 अपॉन लॅम्बडा डॅश किती येईल, आपल्याला लॅम्बडा डॅश काढायचा आहे, वेव्हलेंथ किती एमिट करेल हेच काढायचं आहे लॅम्बडा डॅश. सो 1 अपॉन लॅम्बडा डॅश किती येईल, आर ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन इनर ऑर्बिट किती आहे 2, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 1 अपॉन आउटर ऑर्बिट किती आहे 4, 4 चा स्क्वेअर 16. So 1 upon lambda dash is r 16 minus 4, 12 upon 16 4 जा 36, 64 सॉरी 16 4 जा 64. सो लॅम्बडा डॅश काय मिळेल 64 अपॉन 12 r. आपल्याला आर, आता इथून आपल्याला आर घालवायचा आहे कारण का ऑप्शन मध्ये लॅम्बडा नॉटच्या रिस्पेक्टिव्ह आन्सर असा आहे. राईट. सो इथून आपल्याला आर घालवावा लागेल. आर कसा घालवणार, इथून आर ची व्हॅल्यू काढूया. इथून आर ची व्हॅल्यू काय मिळेल, आर इज 36/5 लॅम्बडा नॉट. इथून आपल्याला आर मिळेल 36/5 लॅम्बडा नॉट. सो ती व्हॅल्यू इथे टाकूया. सो काय येईल 64 अपॉन 12 इंटू 36 अपॉन 5 लॅम्बडा नॉट वरती जाईल, डिनोमिनेटर मधला वरती जाईल इंटू 5 लॅम्बडा नॉट.
सो सॉल्व करा आता हे सिंपल. 4 4 6 जा 16 4 जा 64 आणि इथं 4 9 जा 36 राईट. आणि इथं काय करूया 4 4 जा 4 3 जा. सो वर इथं काय राहणार आता 5 4 जा 20 लॅम्बडा नॉट बाय 27 9 3 27 काय येणार 20 लॅम्बडा नॉट बाय 27. दॅट इज ऑप्शन नंबर डी. सिंपल क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन. डिके कॉन्स्टंट ऑफ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट इज 0.01 पर सेकंड. डिके कॉन्स्टंट म्हणजे काय? डिके कॉन्स्टंट म्हणजे लॅम्बडा. डिके कॉन्स्टंट किती आहे 0.01 पर सेकंड. तर त्याची हाफ लाईफ पिरियड किती असेल असं त्याने विचारले. सिंपल. टी हाफ फॉर्म्युला काय आहे टी हाफ इज 0.693 बाय लॅम्बडा. सो 0.693 बाय लॅम्बडा किती आहे 0.01 राईट. इथे एक 0 देऊन टाकूया म्हणजे 3 3 राहतील. सो 693 बाय 10 म्हणजे 69.3. हा काय आला आपल्याला हाफ लाईफ पिरियड. ऑप्शन नंबर सी. सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. एनर्जी लेवल्स दिलेत लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 आणि लॅम्बडा 3. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट असं त्यांनी विचारले. लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 मधलं रिलेशन विचारले ह्या डायग्रामवरून लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 आणि लॅम्बडा 3 मधलं रिलेशन विचारले. आता हे कसं काढणार तर जेव्हा लॅम्बडा मधलं रिलेशन दिलं असेल तर तेव्हा तुम्ही पहिल्यांदा काय करा. आपल्याला माहिती आहे एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. कसं माहिती आहे E इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. सो एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. सो इथं लॅम्बडा 1 सी पासून बी पर्यंत यायला लॅम्बडा 1 वेव्हलेंथ लागते. बी पासून ए पर्यंत यायला लॅम्बडा 2 वेव्हलेंथ लागते आणि सी पासून ए पर्यंत यायला लॅम्बडा 3 वेव्हलेंथ लागते. सो सी पासून बी पर्यंत यायला समजा E1 एनर्जी लागते आणि बी पासून ए पर्यंत यायला E2 एनर्जी लागते राईट. आणि इथून इथे यायला म्हणजे सी पासून ए पर्यंत यायला E3 एनर्जी लागत असेल असं पण कन्सिडर करूया. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे एनर्जी इज ऑलवेज कॉन्झर्व्ड. एनर्जी इज ऑलवेज कॉन्झर्व्ड ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. सो त्यावरून आपल्याला रिलेशन काढता येईल. कसं काढणार इथून इथं यायला जेवढी एनर्जी लागते प्लस इथून इथे यायला जेवढी एनर्जी लागते तेवढीच एनर्जी इथून इथे यायला लागेल राईट. कारण तेवढंच डिस्टन्स आहे. इथून इथे यायला जेवढे लागते प्लस इथून इथे यायला जेवढे लागते तेवढी इथून इथे यायला लागेल राईट. सो E3 काय येणार एनर्जी पहिला आपण एनर्जी मधलं रिलेशन काढूया. E3 काय येणार E1 प्लस E2. एनर्जी इज कॉन्झर्व्ड. E3 काय येणार E1 प्लस E2 कारण का इथून इथे यायला जेवढी एनर्जी प्लस इथून इथे यायला तेवढं तिथून तिथे यायला. सो सिंपल आहे एनर्जी इज कॉन्झर्व्ड. त्या कॉन्सेप्टनं हे आपल्याला रिलेशन मिळेल. सो एनर्जी आता आपल्याला वेव्हलेंथ मधलं रिलेशन पाहिजे. सो एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. सो इथं काय येणार 1 अपॉन लॅम्बडा 3 इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्यामुळं इज 1 अपॉन लॅम्बडा 1 प्लस 1 अपॉन लॅम्बडा 2 राईट. सो 1 अपॉन लॅम्बडा 3 इज क्रॉस मल्टिप्लाय करा लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1 लॅम्बडा 2. सो लॅम्बडा 3 काय मिळेल लॅम्बडा 3 इज लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2. सिंपल. हे लक्षात ठेवा तुम्ही असे क्वेश्चन्स. दॅट इज ऑप्शन नंबर ए. रिलेशन माहित असतील ना तुम्ही काही करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट विल बी द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे एल इज NH अपॉन 2 कसा आला बोहर सेकंड पॉस्ट्युलेट. फॉर्म्युले माहित नसतील तर मागचा व्हिडिओ बघा. एल इज NH अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम विचारले ऑफ इलेक्ट्रॉन इफ द एनर्जी ऑफ धिस इलेक्ट्रॉन इन एच ॲटम इज 1.5. आता 1.5 वरती आहे. आता ती स्लाइड बघूया आपण. 1.5 वरती आहे. आपण मगाशी बघितलं होतं 1.5 एनर्जी कुठं असते 1.5 1.5 1.5
1.5. इथे एन किती असतो? इथं असतो N3. सो ही जर डायग्राम लक्षात असेल तुमच्या तर तुम्ही काही काढू शकता. हे बघा, क्वेश्चन काय आहे आपला? आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे, राईट? अँग्युलर मोमेंटम काढायचा. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? NH/2π. एच कॉन्स्टंट आहे, एच ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते 6.63 × 10⁻34. 2π कॉन्स्टंट आहे. फक्त एन जर आपल्याला माहित असेल तर आपण अँग्युलर मोमेंटम काढू शकतो. सो एन कसा माहित होणार? तर त्याने एनर्जीच्या फॉर्म मध्ये एन सांगितलाय. एन त्याने एनर्जी किती दिली आहे? 1.5. आणि 1.5 कोणत्या ऑर्बिटला एनर्जी असते? तिसऱ्या ऑर्बिटला. सो एन ची व्हॅल्यू किती आहे इथं? एन ची व्हॅल्यू आहे 3 इंटू. सो ती डायग्राम जर तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. 6.63 इंटू 10⁻34 अपॉन 2π, 2 इंटू 3.14. राईट? सो हे 2 आहे अप्रॉक्सिमेटली. 3 1 जा 2, 3 1 जा 3, 3 2 जा 6, अप्रॉक्सिमेटली 2. 2 ला 2 गेला. 3 च्या मल्टिपल मध्ये आन्सर पाहिजे. 3.15 इंटू 10⁻34. 3 पॉइंट समथिंग असं काय आलं? कारण इथं 2 पॉइंट समथिंग येणार आहे. आपण अप्रॉक्सिमेशन केले. सो हे तुम्ही कॅल्क्युलेट स्वतःहून करू शकता. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ॲट एनी इन्स्टंट रेशो ऑफ अमाउंट ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स इज 2:1. एक सबस्टन्स आहेत 2, त्यांचा रेशो किती आहे? 2:1. 2:1 हा रेशो आहे. इफ देअर हाफ लाईव्ह आर 12 आवर्स अँड 16 आवर्स. ह्याची हाफ लाईफ किती आहे? 12 आवर. आणि ह्याची हाफ लाईफ किती आहे? 16 आवर. राईट? दोघांच्या हाफ लाईफ दिलेत. सो त्यांनी काय सांगितलंय? आफ्टर 2 डेज, 2 दिवसानंतर, व्हॉट विल बी द रेशो ऑफ द सबस्टन्सेस. 2 दिवसानंतर ह्यांचा रेशो किती राहील असं त्यांनी विचारले. 2 दिवस म्हणजे किती? 2 डेज म्हणजे किती आवर्स? 48 आवर्स. राईट? म्हणजे 48 तासांनी या दोघांचा रेशो किती असेल असं त्यांनी विचारले. सो 12 तासांनी हा जो 2 आहे तर तो 12 तासांनी किती राहिला असेल? 1. हाफ होणार. हाफ लाईफ दिली आहे ना त्यांनी. इफ देअर हाफ लाईफ 12 आवर्स आहे, 12 तासांनी ह्याचा रेशो हाफ होणार आहे. सो 12 तासांनी हा किती राहील? 1 राहील. हा किती राहणार? 1 राहणार. आणि 12 तासांनी म्हणजे 24 तासांनी हा किती राहील? 1/2 राहील. अजून 24 तासांनी, अजून 12 तासांनी, सॉरी, अजून 12 तासांनी म्हणजे किती? 6. त्यानं 2 6. 36 आवर्स मध्ये तो किती राहील? 1/4. अजून निम्मा होणार. सिंपल आहे. हाफ लाईफ म्हणजे निम्म होत जातं. सो जसा टाइम वाढेल तसे सबस्टन्स निम्म होत जाणार आहे. इथं 1 राहणार, इथं 1/2 होणार, त्याचा 1/4 होणार परत. इथं 2 होता, 2 चा निम्मा 1, 1 चा निम्मा झाला 1/2, 1/2 चा निम्मा झाला 1/4. सो जसे 12 तास वाढत जातील तसा सबस्टन्स कमी होत जाईल. सो 36 तासांनी किती झाला? 1/4. आणि 48 तासांनी म्हणजे अजून 12 तास घातले ह्याच्यामध्ये, म्हणजेच 48 तासांनी किती राहणार तो? 1/8. राईट? सो 48 तासांनी हा 1/8 होणार. आता हा जो 1 आहे, जो ओरिजिनली 1 होता, हा ओरिजिनली 2 होता. आणि हा ओरिजिनली जो 1 आहे तो आता किती राहील 48 तासांनी असं त्यांनी विचारले. सो हा 16 तास. ह्याचा हाफ लाईफ किती आहे? 16 तास. हा 16 तासांनी किती होणार आहे? हा 16 तासांनी होणार आहे 1/2. राईट? हा 1 होता, 16 तासांनी निम्मा होणार 1/2. अजून 16 तासांनी, अजून 16 तासांनी म्हणजे किती? 32 तासांनी, 32 आवर्स मध्ये तो किती होणार? 1/4. राईट? आणि अजून 16 तासांनी म्हणजे 48 तासांनी तो किती होणार? 1/8. सिंपल हाफ अप करत गेलो 48 तासांनी. सो हा 48 तासांनी किती राहिला? 1/8. आणि हा पण 48 तासांनी किती राहिला? 1/8. सो दोघांचा रेशो किती झाला? 1:1. कारण का दोन्ही सारखेच राहिले. 48 तासांनी हा पण 1/8 राहिला आणि हा पण 1/8 राहिला. सो दोन्ही 1/8 राहिले, त्यामुळे रेशो किती आला दोघांचा? 1:1. सिंपल. जर कळलं नसेल तर परत एकदा स्लो करून बघा, रिपीट करून बघा. राईट? नेक्स्ट क्वेश्चन. द रेशो ऑफ लॉंगेस्ट वेव्हलेंथ अँड शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. हा क्वेश्चन मागं केलाय आपण. सो तो तुम्ही बघू शकता. सिंपल क्वेश्चन आहे. मागं 2-3 क्वेश्चन असे आपण बघितले. सो हा सिंपल क्वेश्चन आहे, तो तुम्ही मनन करू शकता. राईट? नेक्स्ट क्वेश्चन. द रिलेशनशिप बिटवीन लॅम्बडा अँड हाफ लाईफ. काय आहे लॅम्बडा आणि हाफ लाईफ मध्ये रिलेशन? लॅम्बडा इज 0.693
अपॉन टी हाफ म्हणजे काय हाफ लाईफ मग फॉर्म्युला बघितलाय हाफ लाईफचा 0.693 अपॉन लॅम्बडा तोच फॉर्म्युला आहे. सो हा काय 0.693 हे काय आहे नॅचरल लॉग ऑफ 2 नॅचरल लॉग ऑफ 2 इज 0.693. नॅचरल लॉग ऑफ 2 म्हणजे काय लॉग 2 टू द बेस ई इज ln of 2 म्हणजे नॅचरल लॉग. So log 2 to the base e upon t half. Option number C. Next question. Which of the following spectral series in hydrogen atom gives spectral line of 4806 angstrom? So हा काय क्वेश्चन आहे हे आपल्या स्पेक्ट्रल लाईन्स आहे. राईट इथं काय याला म्हणा आहे बामर आहे इथं आहे पाशन ब्रॅकेट आणि वर आहे पी फंड आहे राईट आणि इथं कोणता रिजन आहे अल्ट्राव्हायलेट फिजिबल आणि हे तिन्ही इन्फ्रारेड रिजन आहे इन्फ्रारेड रिजन राईट. आणि त्यांनी काय विचारले आपल्याला ही जी लाईट आहे ही लाईट किती आहे 4860 ही कोणत्या रिजन मध्ये लाई करेल असं त्यांनी सिंपल विचारलंय. पण ही लाईट कोणती आहे ही व्हिजिबल लाईट आहे. कशी काय कारण व्हिजिबल लाईटची रेंज किती असते 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम युनिट ही त्याची रेंज असते व्हिजिबल लाईटची. सो हे त्या दोन्हीच्या मध्ये म्हणजे ते कोणत्या रिजन मध्ये आहे व्हिजिबल लाईटच्या रिजन मध्ये आहे. आणि व्हिजिबल लाईट ही कोणत्या सिरीज मध्ये असते बामर सिरीज मध्ये बामर सिरीज ऑप्शन नंबर सी. सो हे इनडायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये दिले असतील आणि तुम्हाला आन्सर विचारलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन. In the Bohr's model of hydrogen atom, the centripetal force म्हणजे काय mv square by r is furnished by Coulomb attraction. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय माहिती आहे बोहरचे जे 3 पॉस्ट्युलेट होते त्याचा फर्स्ट पॉस्ट्युलेट काय होतं mv स्क्वेअर बाय आर इज कुलम अट्रॅक्शन बिटवीन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. सो तो फॉर्म्युला काय होता mv स्क्वेअर बाय आर इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ZE स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला होता. जर माहित नसेल तर फॉर्म्युला शीट मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला. सो झेड काय आहे झेड असतो ऍटॉमिक नंबर पण इथं हायड्रोजन ऍटम साठी दिलाय म्हणून झेड काय असणार 1 असणार. सो mv स्क्वेअर बाय आर. आता इथं काय सांगितलंय कलर चेंज करूया A0 इज द रेडियस ऑफ ग्राउंड स्टेट. रेडियसला काय म्हणले त्यांनी A0 म्हणले रेडियसला A0 म्हणले इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. झेड काय आहे 1 आहे कारण का हायड्रोजन ऍटम आहे. सो ई स्क्वेअर बाय आर काय आहे आर म्हणजे रेडियसला काय म्हणले त्यांनी ए नॉट चा स्क्वेअर. असा हा फॉर्म्युला बनेल. तर त्यांनी विचारलं काय आहे आता क्वेश्चन मध्ये स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणजे व्हेलॉसिटी विचारले व्हेलॉसिटी काय आहे त्यांनी विचारले. सो इथं फक्त व्ही स्क्वेअर ठेवूया बाकीचं सगळं त्या बाजूला नेऊया. सो ए नॉट वरती जाईल ए नॉट ई स्क्वेअर आपण मास खाली जाईल 4 पाय इप्सिलॉन नॉट एम आणि ए नॉट स्क्वेअर. सो ए नॉट ला एक ए नॉट गेला. सो काय राहणार ई स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट एम ए नॉट राईट. हा काय आला व्ही स्क्वेअर. सो व्ही काय होणार स्क्वेअर रूट घेतलं दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतल्यावर ई स्क्वेअर बाहेर येणार स्क्वेअर रूटच्या ई अपॉन स्क्वेअर रूट 4 पाय इप्सिलॉन नॉट मास एम इंटू ए नॉट दॅट इज ऑप्शन नंबर बी. सिंपल क्वेश्चन डेरिव्हेशनचा क्वेश्चन राईट. हे असे क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. The radius of hydrogen atom in its ground state is 5.3 into 10⁻11. ग्राउंड स्टेटला म्हणजे n किती आहे ग्राउंड स्टेट म्हणजे n इज 1. जेव्हा n 1 होता तेव्हा त्याची रेडियस किती होती 5.3 into 10⁻11. After collision with an electron it is found that radius 21.2 into 10⁻11 झाली. ही R1 आहे R2 किती झाली कोलिजन झाल्यावर 20.2 into 10⁻11 झाली. सो तेव्हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर n ऑफ द फायनल स्टेट ऑफ एन ऍटम किती असेल तेव्हा n2 किती असेल असं त्यांनी विचारलं. इथं n1 1 होता तेव्हा रेडियस एवढी होती
आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, रेडियस आणि एन मधलं रिलेशन पाहिजे. रेडियस आणि एन मधलं काय रिलेशन असतं, रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. हे कसं रिलेशन आलं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले. सगळे फॉर्म्युले, जेवढे फॉर्म्युले या व्हिडिओमध्ये आहेत ते सगळे मागच्या शीट मध्ये सगळे एक्सप्लेन केले. सो ती फॉर्म्युला शीट तुम्ही रेफर करू शकता. ती फॉर्म्युला शीट तुम्हाला पाठच असली पाहिजे. सो रेडियस आपल्याला काय पाहिजे, n2 पाहिजे. सो n2 स्क्वेअर अपॉन n1 स्क्वेअर इज r1 r2 by r1. r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. सो ह्या रिलेशन नुसार हे आपल्याला हे मिळेल रिलेशन खालचं. सो n2 स्क्वेअर, n2 आपल्याला काढायचा आहे. n1 काय आहे 1, 1 चा स्क्वेअर 1. सो r2 काय आहे 21.2 इंटू 10⁻11 अपॉन r1 किती आहे 5.3 इंटू 10⁻11. 10⁻11 ला 10⁻11 गेला. 5.3 4 जा करून बघा तुम्ही. 5.3 4 जा 21.2. सो n2 स्क्वेअर काय मिळाला 4. सो n2 काय मिळेल, n2 इज 2. n2 काय मिळाला आपल्याला 2. सो हे रिलेशन तुम्हाला माहित असले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, रेशो ऑफ शॉर्टेस्ट वेव्हलेंथ ऑफ बामर सिरीज टू शॉर्टेस्ट वेव्हलेंथ ऑफ लायमन सिरीज. हे असे क्वेश्चन आपण 3 ते 4 क्वेश्चन आतापर्यंत बघितले. सो ते मागचे क्वेश्चन रेफर करा. आय थिंक ऑप्शन नंबर डी येतोय. ऑप्शन नंबर डी. सो जे असे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला पूर्णपणे कसे करायचे असतात, त्या स्टेप्स कशा करायच्या असतात ते माहित असल्या पाहिजे, राईट. सो असे 2-3 क्वेश्चन आपण मागे बघितलेत. सो ते क्वेश्चन बघा आणि आन्सर काढा. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू बोहर्स मॉडेल रेडियस ऑफ सेकंड ऑर्बिट ऑफ अ हेलियम ॲटम. आपल्याला माहिती आहे आता रेडियसचा फॉर्म्युला काय आहे, एप्सिलॉन नॉट h स्क्वेअर n स्क्वेअर अपॉन पाय m e स्क्वेअर आणि झेड. झेड आपण कुठे मल्टिप्लाय करतो, जिथे ई स्क्वेअर आहे त्याच्या शेजारी आपण झेड न मल्टिप्लाय करतो, राईट. आता ह्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. या पूर्ण ह्याची आपल्याला सॉरी या पूर्ण ह्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, राईट. काय होती ती व्हॅल्यू 0.537 अँगस्ट्रॉम युनिट ही त्याची व्हॅल्यू होती इंटू एन स्क्वेअर बाय झेड. हे पूर्ण कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर ती व्हॅल्यू काय बनते 0.537 आणि इंटू एन स्क्वेअर अपॉन झेड ही हा त्याचा फॉर्म्युला बनतो. हा फॉर्म्युला मी मागच्या शीट मध्ये दिलाय. सो तो तुम्ही पाठ करू शकता. 0.537 इंटू एन किती आहे, सेकंड ऑर्बिट आहे, एन असतो 2, सेकंड ऑर्बिट आहे, एनचा स्क्वेअर किती येणार 4 अपॉन झेड. झेड काय असतो ऍटॉमिक नंबर, हेलियमचा ऍटॉमिक नंबर काय असतो 2. सो हा काय येणार 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो 0.537 इंटू 2 म्हणजे काय येणार 1.06 समथिंग. ऑप्शन नंबर सी. मल्टिप्लिकेशन करून बघा. नेक्स्ट क्वेश्चन, the half life of a sample of a radioactive substance is 1 hour. हाफ लाईफ किती आहे 1 hour दिले. हाफ लाईफ इज half life is 1 hour. If 10 raised to 8 into 10 raised to 10 atoms are present, 8 into 10 raised to 10 एवढे atoms आता present. t is equal to 0 ला, जेव्हा t is equal to 0 आहे तेव्हा एवढे atoms present आहे. Then number of atoms decayed in duration 2 hours आणि 4 hours. 2 ते 4 तासामध्ये किती atoms decayed होतील असं त्यांनी विचारले. सो काढूया. कसं काढणार, हाफ लाईफ आहे 1 hour. सो एका तासांनी जेव्हा t 1 hour होईल तेव्हा किती राहतील ॲटम, हाफ लाईफ आहे म्हणजे काय 4 into 10 raised to 10 अर्ध होणार. टी जेव्हा 1 hour होईल तेव्हा सबस्टन्स अर्धा होणार. अजून एका तासांनी म्हणजे टी जेव्हा 2 hours होईल, टी जेव्हा 2 hours होईल तेव्हा किती राहील सबस्टन्स 2 into 10 raised to 10 अजून अर्धा होणार, हाफ लाईफ आहे. अजून एका तासांनी म्हणजे टी जेव्हा 3 hours होईल तेव्हा किती राहील ॲटम सबस्टन्स 1 into 10 raised to 10. अजून एका तासांनी म्हणजे टी हा 4 तासांनी किती राहील 1/2 म्हणजे 0.5 into 10 raised to 10 एवढा सबस्टन्स राहील. सो त्याने विचारलं काय आहे टी इज इक्वल टू 2 to
टी इज इक्वल टू 4 पर्यंत किती ऍटम डिकेड होतील, म्हणजे इथून इथपर्यंत किती डिकेड झाले असं त्यांनी विचारले. सो टी इज इक्वल टू 2 ला किती होते, 2 इंटू 10⁻10, आणि टी इज इक्वल टू 4 ला किती होते, 0.5 इंटू 10⁻10. सो ह्या मधल्या गॅप मध्ये किती ऍटम डिकेड झाले, सो ते कसं काढणार, सिंपल सबट्रॅक्शन करा. 2 मायनस 0.5 म्हणजे किती, 1.5 इंटू 10⁻10 एवढे डिकेड झाले. सिंपल कॉमन सेन्स आहे. इथे एवढे ऍटम होते, इथे एवढे ऍटम होते, सो ह्या वेळेत किती डिकेड झाले, दोन्ही सबट्रॅक्शन करा. 1.5 इंटू 10⁻10, दॅट इज ऑप्शन नंबर ए. Simple question. Next question. For electron moving in nth orbit, the angular velocity omega. Angular velocity म्हणजे काय, ओमेगा is proportional to, कशाला proportional असेल, ओमेगा काय असतो, ओमेगा is v by r. ओमेगा is v by r. पण velocity is inversely proportional to n. Velocity is inversely proportional to n आणि radius is directly proportional to n square. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. कसं माहितीये, मागच्या फॉर्म्युला शीट मध्ये दिलंय. सो व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन, म्हणजे ओमेगाचं एन शी रिलेशन काय येणार, 1/n इंटू डिनोमिनेटर मध्ये आर आहे, म्हणजे इथे इंटू करावे लागेल, इंटू एन स्क्वेअर. रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. सो ओमेगा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/n क्यूब. दॅट इज ऑप्शन नंबर सी. राइट. नेक्स्ट क्वेश्चन. When hydrogen atom is in its first excited state म्हणजे किती, n हा 2 आहे. एक्साइटेड स्टेट म्हणजे काय, एक्साइट झाला, n 2 वरती गेला. फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे n इज इक्वल टू 2. देन इट्स रेडियस इज डॅश डॅश, इट्स ग्राउंड स्टेट रेडियस, ग्राउंड स्टेट पेक्षा त्याची रेडियस किती पट होईल. सो आपल्याला माहिती आहे रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. पहिला ग्राउंड स्टेट मध्ये होता आणि आता 2 वरती गेला, म्हणजे n आता डबल झालाय. सो n जर डबल झाला तर रेडियस किती टाइम्स होणार, 4 टाइम्स होणार, कारण का स्क्वेअर होणार आहे. रेडियस जर n जर डबल झाला तर रेडियस किती होणार, 4 टाइम्स होणार. करून बघा तुम्ही. सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. इफ 20 ग्रॅम ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स ड्यू टू रेडिओएक्टिव्ह डिके रिड्युसेस टू 10 ग्रॅम, 20 ग्रॅमचा 10 ग्रॅम झाला, म्हणजे काय झाला, हाफ झाला. किती मिनिटात, 4 मिनिटात. म्हणजे त्याने इनडायरेक्टली काय सांगितलंय, हाफ लाईफ आहे 4 मिनिट्स. हे कसं कळलं, कारण 20 चा 10 झाला म्हणजे काय झाला, अर्धा झाला. तो अर्धा होण्याची वेळ किती होती, 4 मिनिट, म्हणजे त्यालाच आपण हाफ लाईफ म्हणतो ना. सो हाफ लाईफ किती आला, 4 मिनिट्स. तर त्याने विचारलं काय, देन इन व्हॉट टाइम 80 ग्रॅमचा सबस्टन्स विल रिड्यूस टू 10 ग्रॅमला. 80 ग्रॅमचा सबस्टन्स आहे, तो 10 ग्रॅमला किती वेळात रिड्यूस होईल. सो 80 ग्रॅमचा सबस्टन्स 4 मिनिटात किती होणार, 40 होणार, निम्मा होणार. हाफ लाईफ 4 आहे, 4 मिनिट आहे, 4 मिनिट्स आहे हाफ लाईफ. अजून 4 मिनिटांनी म्हणजे 8 मिनिटांनी तो किती होणार, 20 होणार. अजून हाफ होणार, अजून 4 मिनिटांनी म्हणजे 12 मिनिटांनी तो किती राहणार, 10 राहणार. 10 ग्रॅम फक्त राहील तो. अजून 4 मिनिटांनी म्हणजे 12 मिनिटांनी तो 10 ग्रॅम राहील. दॅट इज ऑप्शन नंबर सी. राईट. सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो हे 30 क्वेश्चन्स आतापर्यंत आपण बघितलेले आहेत स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाचे. सो पहिल्यांदा तर हे तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा. मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो हे क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा आणि देन हा व्हिडिओ बघायला या. राईट. सो आतापर्यंत जर तुम्ही फॉर्म्युला शीट वगैरे बघितलं नसेल तर त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. सो ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. राईट. सो आता पुढचा क्वेश्चन, आता पुढचा टॉपिक कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हा घेणार आहे. सो त्याचं वन शॉट लेक्चर आणि सुपर 30 लवकरच अपलोड होतील. सो हा सुपर 30 क्वेश्चनचा सेशन होता. हा आता आपण इथे एंड करूया, कारण आता आपले 30 क्वेश्चन झालेले आहेत. सो जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही ते या व्हिडिओमध्ये येऊन बघा आणि फॉर्म्युले पाठ करा. राईट. सो ऑल द बेस्ट गाईज. लेट्स एंड दिस सेशन. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.